नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? जर नसतील झाले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि तुमची ई-KYC कशी पूर्ण करायची आहे। चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया। राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। पण अजूनही अनेक बहिणी गोंधळात आहेत की नेमकी पात्रता काय आहे? बघा, या योजनेसाठी काही महत्त्वाचे नियम आहेत। 1. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी। 2. वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे। 3. तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। 4. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। अर्ज भरताना ही कागदपत्रे जवळ ठेवा। तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक असलेले, उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड आणि तुमचा एक फोटो। लक्षात ठेवा, तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे, तरच तुम्हाला OTP मिळेल। अनेक बहिणींचे अर्ज मंजूर होऊनही पैसे येत नाहीत। याचे मुख्य कारण म्हणजे ई-KYC अपूर्ण असणे। तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन तुमची ई-KYC तपासून घ्या। जर तिथे पेंडिंग दिसत असेल तर ती त्वरित पूर्ण करा। तसेच बँक खात्याला DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू आहे की नाही हे बँकेत जाऊन नक्की तपासा। तर बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेची सविस्तर माहिती। जर तुम्हाला अर्ज भरताना काही अडचण येत असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन। आणि हो, अशाच नवनवीन सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा। धन्यवाद।